गावाकडची चूल, धुराचा मंद सुगंध आणि त्यावर आईच्या हातची बनणारी झणझणीत भाजी. तर आज आपण करणार आहोत आईच्या हातचे स्पेशल चुलीवरचे बेसन वांगे. तर चला बघूया. त्यासाठी घेतले भाजलेले कांदे, कोथिंबीर, खसखस, खोबरं, आलं, लसूण, जिरं आणि कढीपत्ता. तर सर्वात आधी खसखस मंद आचेवरती भाजून घेतली. लक्षात ठेवायचं की खसखस जास्त भाजायची नाही तर ती कडू होते. त्यानंतर घेतलं खोबरं, लसूण आणि आलं. तेही छान गोल्डन असं आपण भाजून घेतलं. तर तुम्ही बघू शकतात खोबरं अतिशय छान भाजला गेलेलं आहे. त्यानंतर घेतले धने, तेही छान भाजून घेतले. सर्वात शेवटी घेतला कांदा, तोही छान परतून घेतला. आता हे सर्व मिश्रण मिक्सरमधून बारीक करून घेतलं. त्यानंतर घेतली कढई, त्यामध्ये टाकलं तेल आणि बारीक केलेला मसाला. हा मसाला तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचा. या मसाल्यामधून थोडा मसाला आपण बाजूला काढून ठेवला, जे आपण बेसन वांगी करणार आहोत त्यामध्ये टाकण्यासाठी. आता उरलेल्या मिश्रणामध्ये टाकली आपण हळद, लाल तिखट आणि मसाला. हे तुम्ही अंदाजे घेऊ शकतात. तुम्हाला जेवढ्या प्रमाणात भाजी तिखट हवी आहे त्या प्रमाणात तुम्ही हे मसाले वापरू शकतात. तुम्ही बघू शकता हा मसाला खूप छान फ्राय झालेला आहे. त्याला तेलही खूप छान सुटलेलं आहे. मसाल्याला तेल सुटल्यानंतर त्यामध्ये टाकायचे गरम पाणी. पुन्हा हे मिश्रण ढवळून घ्यायचं. शेवटी टाकायचं त्यामध्ये मीठ आणि कोथिंबीर. बेसन वांगेसाठी आमटी आपली तयार झाली. आता आपण वांगे तयार करून घेऊया. त्यासाठी घेतलं बेसन पीठ, त्यामध्ये टाकले जिरं, थोडी हळद, लाल तिखट, मीठ आणि कोथिंबीर. आता या पिठाचा आपण घट्ट असा गोळा तयार करून घेऊया. गोळा तयार करण्यासाठी थोडं लागतच पाणी टाकायचं. घट्ट असा गोळा तयार करायचा, जेणेकरून आपले वांगे छान बनतील, प्रॉपर त्याला शेपही देता येतील. तर तुम्ही बघू शकतात की बेसन पिठाचा छान घट्ट गोळा तयार झालेला आहे. आता जो मसाला आपण काढून ठेवलेला होता त्यामध्ये टाकलं थोडं मीठ आणि लाल तिखट. हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं. त्यानंतर बेसन पिठाचे छान गोळे तयार करून घ्यायचे. त्यामध्ये तयार केलेलं सारण भरायचं आणि त्याला छान प्रॉपर असा वांग्याचा शेप द्यायचा. काही ठिकाणी वांग्याचा शेप देण्याऐवजी मोदकाचा देखील शेप देतात. तर तुम्ही बघू शकतात किती छान असा शेप आपला तयार होतोय. एक एक करून आपण सर्व वांगी अशी भरून घेतली. तर बघू शकतात किती छान प्रॉपर शेप आलेला आहे. एकीकडे पाण्याला उकळी आली की एक एक करून हे वांगे त्याच्यामध्ये सोडून द्यायचे. त्यानंतर कढीपत्ता, कोथिंबीर मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आणि त्याचं जे पाणी आहे ते आमटीमध्ये सोडून द्यायचं. यामुळे आमटीला खूप छान टेस्ट येते. तर तुम्ही बघू शकता एकदम छान भाजीला तेल सुटलेलं आहे आणि वांगी देखील आपली शिजत आलेली आहे. तर अशा प्रकारे तयार झाले आपले मसाल्याचे चुलीवरचे बेसन वांगे. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.